कट्टेच कट्टे आणि गोळीबार. अहिल्यानगरमधील हे 3 तालुके गावठी कट्ट्यांचे हॉटस्पॉट. अहिल्यानगर जिल्ह्यात नेमकं काय सुरू आहे? गेल्या काही दिवसात सलग गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत आणि या प्रत्येक घटनेत गावठी कट्ट्यांचा वापर झालाय. नेवासा, राहुरी आणि श्रीरामपूर हे 3 तालुके आता गावठी कट्ट्यांचे हॉटस्पॉट बनल्याची चर्चा सुरू झाली आहे. कोठला, घोडेगाव आणि जामखेड येथे सलग 3 घटना घडल्या. या तिन्ही ठिकाणी झालेल्या गोळीबारात गावठी कट्ट्यांचा वापर करण्यात आला. घोडेगाव येथे झालेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर जामखेड येथे कुख्यात गुंड सागर मोहोळकर याच्यावर गावठी कट्ट्यातून 6 गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले गावठी कट्टे जप्त केले आहेत. मात्र या तपासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. जिल्ह्यात 25 ते 30 हजार रुपयात गावठी कट्टे सहज उपलब्ध होत असल्याची माहिती पुढे आली असून हे कट्टे प्रामुख्याने उत्तर प्रदेशातून जिल्ह्यात आणले जात असल्याचेही सांगितले जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार नेवासा, राहुरी आणि श्रीरामपूर या तालुक्यांमध्ये सर्वाधिक गावठी कट्टे सापडले आहेत. त्यामुळे हे तालुके गावठी कट्ट्यांचे हॉटस्पॉट बनत असल्याचे चित्र आहे. सर्वात मोठा प्रश्न असा आहे की कडेकोट पोलीस बंदोबस्त असतानाही हे गावठी कट्टे जिल्ह्यात येतात तरी कसे? यामागे कोणाचे मोठे रॅकेट आहे का? याचा शोध घेण्याची गरज व्यक्त होत आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतंय? कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा.